योग्य पद्धतीने अमितचा वाढला पण अमितचा वाढला पण भीम का पत्ता कड़वा है मोदी भीम का पत्ता कड़वा है मोदी हम लेके रहेंगे आज़ादी। अरे जोर से बोलो आज़ादी। भारत माता की जय, वंदे मातरम। धर्मेंद्र प्रधान राजीनामा दो। केंद्र सरकारच्या दडपशाहीचा निषेध अशा अनेक घोषणा देत आज रत्नागिरीत भव्य असा विद्यार्थी मोर्चा निघाला। रत्नागिरीच्या इतिहासात प्रथमच इतका मोर्चा निघाल्याचे म्हटले जाते। हा प्रचंड मोठा मोर्चा होता। लोकशाही मार्गाने दिल्ली येथील जंतर मंतरवर न्याय्य मागण्या घेऊन बसलेल्या आंदोलनकर्त्यांवर, विद्यार्थ्यांवर ज्या पद्धतीने लाठीमार करून शेकडो विद्यार्थ्यांना जखमी करण्यात आले, त्याचा निषेध आणि धिक्कार करण्यासाठी आजचा मोर्चा होता। शिवफुला शाहू आंबेडकर विचार मंच या सामाजिक संघटनेच्या वतीने मारुती मंदिर ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात आला। राजधानी दिल्ली जंतर मंतर येथे गेले 26 दिवस विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे। या आंदोलनाची नैतिक जबाबदारी म्हणून केंद्र सरकारने किंवा शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी एकदाही आंदोलकांशी चर्चा केलेली नाही। उलट सोनम वांगचुक यांना उपोषण स्थळावरून हटवून रुग्णालयात दाखल केले। वांगचुक यांचे आमरण उपोषण सुरूच आहे। त्यांनी काल केंद्र सरकारकडे मागणी केली, आंदोलनात ज्या विद्यार्थ्यांना मारहाण झाली आहे त्याची दखल घेऊन विद्यार्थ्यांवर आरोप मागे घ्यावेत, त्यांच्यावर उपचार करावेत, जखमी विद्यार्थ्यांना आधार द्यावा, तसेच शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी चर्चा करावी। पण चर्चा अजून घडलेलीच नाही। कॉकरोच जनता पार्टीचे प्रमुख अभिजित दिपके यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे। त्यांनी मोठे स्वरूप घेतले आहे। देशभरातच आंदोलने सुरू झाली आहेत। शिक्षण क्षेत्रात आमूलाग्र बदलाची गरज व्यक्त करीत विद्यार्थ्यांनी आंदोलन पेटविले आहे। आज रत्नागिरीत विद्यार्थी आणि नागरिक यांचा भव्य मोर्चा निघाला। यावेळी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली। रत्नागिरीच्या रस्त्यावर प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग हातात डब घेऊन क्रांतिकारी गाणे आणि घोषणा देताना दिसला। मोठ्या संख्येने या मोर्चात युवकांचा सहभाग होता। अमितचा वाढला पण अमितचा वाढला पण भीम का पत्ता कड़वा है मोदी भीम का पत्ता कड़वा है मोदी आवाज आपण इतक्या मोठ्या ताकदीने दाखवलात। फक्त एका दिवसाच्या नोटिसीने जवळपास 3000च्या पेक्षा तरुण रस्त्यावर उतरतायत। याचा अर्थ असा आहे, जंतर मंतरची धग आमच्यापर्यंत लागलेली आहे। जंतर मंतरला मुलं का जमली? सोनम वांगचुकने आंदोलन का केलं? सोनम वांगचुकने तिथे आंदोलन केलं कारण नीट पेपर लीक झाला। जवळपास 157 पेपर लीक झाले आणि ते लीक करणाऱ्याची जबाबदारी देशाचे शिक्षण मंत्री म्हणून त्यांनी घेतली नाही। त्यांचा राजीनामा मागण्यासाठी जंतर मंतरवर आंदोलन केलं। तेवढ्यासाठी नाही तर ज्यांचं पेपर लीक झाल्यामुळे ज्यांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं, अशा देशातल्या 22 जणांनी आत्महत्या केल्या। 22 जणांनी, आणि त्या आत्महत्या केल्यातला एक पालक या मोर्चात आहे। त्या आत्महत्या केल्यातला एक पालक हा मोर्चात आहे, जो आमच्या कोकण रेल्वेचे पवार यांचा नातेवाईक आहे। म्हणजे बघा, ती धग फक्त दिल्लीपर्यंत नाही, ती धग आमच्या रत्नागिरीपर्यंत आलेली आहे। का आत्महत्या करायला लागली? कारण संपूर्ण 2 वर्ष सगळं आई वडिलांचे पैसे लाच सगळे लावून अभ्यास करूनही सुद्धा पेपर लीक होऊन त्या मुलाला मार्क मिळत नाहीत, तर ज्यांनी अभ्यास केलेला नाही त्यांना मार्क मिळतात।
23 लाखाला पेपर विकत घेऊन त्यांना मार्क मिळतात. ही जी आहे वेदना, ही वेदना त्या सोनू वांगचुकच्या आणि संपूर्ण दीपिकेच्या आंदोलनात आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.